आपण बोलतोय, हे तुमचा एक सिनेमा येतोय पुढच्या काही दिवसांमध्ये नव्याने, त्याच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत आणि इतरही विषय आपल्याकडे खूप बोलण्यासारखे आहेत. पण सगळ्यात पहिले पुन्हा शिवाजीराजे भोसले येतोय. काही वर्षांपूर्वी असाच एक सिनेमा होता शिवाजीराजे भोसले, आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. का राजेंना परत यावं असं वाटलंय? एक तर सुरुवातीलाच मी सांगतो की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा सिनेमा मीच लिहिलेला आणि त्यावेळेला आम्ही केलेलं, त्यात मी कामही केलेलं. त्या सिनेमाचा आणि ह्या सिनेमाचा काही दुरान्वये संबंध नाही. अच्छा. आता लोक म्हणतील पुन्हा शिवाजीराजे भोसले, ते 1680 नंतर पृथ्वीवर पुन्हा शिवाजीराजे भोसले असं त्याच्या मागे हे होतं. तो एक वेगळा विषय होता. तो दिनकर भोसले हे कॅरेक्टर त्यांचा विषय होता. तो मुंबईत राहणाऱ्या माणसाची कशी कुचंबना होती आणि शिवाजी, तो थोडा शिवाजी महाराज म्हणजे त्यावेळेला त्या मराठी माणसाचा कॉन्शियन्स असू शकेल, कारण ते फक्त दिनकर भोसलेलाच दिसतात, बाकी कोणालाच दिसत नाहीत. ह्याच्यात शिवाजी महाराज स्वतः आहेत. अच्छा. हो, म्हणजे ह्याच्यात असं कुठल्या कॅरेक्टर आहे आणि मग शिवाजीराजे भोसले येतात असं नाही आहे. पण नावामुळे ते सिमिलर, पण लेट मी मेक इट क्लिअर की तुम्ही त्याचा सिक्वेल बघायला गेला तर तुम्ही डिसअपॉइंट व्हाल. अच्छा. कारण काहीच नाही त्याचं. अच्छा. आणि यावंसं वाटलं म्हणजे ना, एक प्रश्न जो मला खूप वर्षापासून सतावतो, ही शेतकरी आत्महत्या. अच्छा. मी किती वर्षापासून मी विचार करतो की असं काय आहे की आपण शेतकरी आत्महत्या थांबवू शकत नाही.